घरी आल्या आल्याच मी बाप्पाला म्हटलं, बाप्पा तुला यावर्षी सर्वोत्कृष्ट मूर्ती स्पर्धेत प्रथम यायचंय. घरी आल्या आल्याच मी बाप्पाला म्हटलं, बाप्पा तुला यावर्षी सर्वोत्कृष्ट मूर्ती स्पर्धेत प्रथम यायचंय. तेव्हा 5 मोदकांचा प्रसाद खाऊन लगेचच मेकअप करूया. तेव्हा 5 मोदकांचा प्रसाद खाऊन लगेचच मेकअप करूया. बाप्पा आश्चर्याने म्हणाला, दरवर्षी तर तू दाखवतोस 21 मोदकांचा नैवेद्य. दरवर्षी तर तू दाखवतोस 21 मोदकांचा नैवेद्य आणि आता फक्त 5. मी म्हणालो, कालच तुझा लिहून घेतलाय डाएट, करून घेतले शुगर फ्री मोदक खास. मी म्हणालो, कालच तुझा लिहून घेतलाय डाएट, करून घेतले शुगर फ्री मोदक खास. त्यावर तो थोडा हिरमुसला, एकटक पाहत बसला. त्यावर तो थोडा हिरमुसला, एकटक पाहत बसला. मी म्हणालो, असं काय करतोस बाप्पा, आता जमाना आहे 6 पॅक ऍप्सचा. मी म्हणालो, असं काय करतोस बाप्पा, आता जमाना आहे 6 पॅक ऍप्सचा. आणि महागाईने तर सर्वांचीच झाली आहे साईज 0. तू जर दिसला स्लिम ट्रिम तरच तुला मिळेल बक्षीस, ठरशील इतर मूर्तींमध्ये हिरो. तेव्हा असा हट्ट नाही करायचा. तेव्हा असा हट्ट नाही करायचा. अगदी शहाण्या मुलासारखं बसायचं. जेव्हा येईल परीक्षकांची टीम, काढतील तुझे फोटो, तेव्हा अगदी समाधानाने हसायचं. बघ मी केली इको फ्रेंडली सजावट. खाली हे भलतच फॅड असतं, काही खपवतात इको फ्रेंडलीच्या नावासाठी. बघ मी केली इको फ्रेंडली सजावट, घडवले तुझ्यासाठी सुवर्ण अलंकार. किती शोभून दिसतायत तुला मुकुट तोडे मोदकनहार. शिवाय मी केला राजाला नवस. राजा म्हटलं तर लालबागचा राजा आमचा खूप फेमस आहे बघा, गणपतीसाठीच गणपतीला नवस. शिवाय मी केलाय राजाला नवस की तूच स्पर्धेत प्रथम यावस. शिवाय मी केलाय राजाला नवस की तू स्पर्धेत प्रथम यावस. यावर बाप्पा न राहून म्हणाला, श्रद्धेचा आता झाला उत्सव आणि उत्सवाचा केला इव्हेंट. श्रद्धेचा आता झाला उत्सव आणि उत्सवाचा केला इव्हेंट. जागतिकीकरणाच्या रॅट रेस मध्ये तुम्ही देवालाच उतरवलंय थेट. तुम्ही देवालाच उतरवलंय थेट. आणि असं जेव्हा आपण बोलतो की तेव्हा मला असं वाटतं की आजकाल बरंच या समाजामध्ये श्रद्धाही असतात आणि तितक्याच पटीने अंधश्रद्धाही असतात. म्हणजे मी तर म्हणजे देव अंगात येतो ही गोष्ट पाहिलेली आहे, ऐकलेली सुद्धा आहे, असं सगळं आहे ते नाही. पण यावर मला 4 ओळी आठवतात देव अंगात येणं वगैरे यावर, की देवी देव अंगात येणं हा फक्त खेळ आहे आणि भ्रष्ट देहात वावरायला देवाला कुठं वेळ आहे. आणि खरंच आपण इतके भ्रष्ट झालेलो असतो आणि फक्त आपण एक बेगडी ते पुढे पुढे सरकवत असतो. कारण जेव्हा आपण बघतो की जी माणसं, जी लोक सकाळी दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये जातात, तीच लोक सायंकाळी स्वतःच्या मुलीचं भ्रूण हत्या करवतात. इतकी वाईट परिस्थिती. हे सगळं बेगडी आहे आणि आपण शोधत राहतो देवाला वेगवेगळ्या ठिकाणी.